मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ चिखलदरा नगर परिषद मधून बिनविरोध विजयी झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्लाद कलोती बिनविरोध विजयी झालेले आहेत। उमेदवार चोरीचा हा दुसरा भाग आहे अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे। उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवाराला धमक्या दिल्या जात आहेत असाही आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। चिखलदरामधील जमिनी खरेदी करण्यासाठी नगरसेवक केले जात आहेत असंही सपकाळ यांचं म्हणणं आहे। आम्ही गुंडशाही खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। चिखलदरा प्रकरणाचा मुख्य आका देवेंद्र फडणवीस आहे अशी टीकाही त्यांनी केली। माणूस ज्या गावात राहत नाही, वाडवडिलांपासून दुसऱ्या गावात राहतो, ते तिथे जातात काय, तिथे उभे राहतात काय, दडपशाही करून आणि दबाव आणून ते त्या ठिकाणी उमेदवाराची विड्रॉल घेतात काय, हे एकंदरीत जे आहे हे मतचोरीचा हा दुसरा भाग आहे। आता उमेदवार चोरी यांनी सुरू केलेली आहे। त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन महाराष्ट्रात होत नाही। जो माणूस ज्या ठिकाणी उभा राहू शकत नाही त्याला तिथे मतदार यादीत नाव टाकलं जातं, त्याला तिथे निवडून आणण्यासाठी साथीचे प्रयत्न केले जातात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अशोभनीय अशा स्वरूपाचं काम आहे। आम्ही त्याचा धिक्कार करतो, त्याचा निषेध करतो।